प्रश्न, रात्री किती राऊंड होतात? उत्तर, याला ठराविक मर्यादा नसते. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता, आरोग्य आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे किती वेळा किंवा किती राऊंड होतील हे बदलू शकते. महत्त्वाचे म्हणजे दोघांचाही आराम आणि संमती असणे गरजेचे आहे. प्रश्न, एकाच बेडवर तिच्या सोबत झोपल्याने काय होते? उत्तर, एकाच बेडवर झोपल्याने जवळीक वाढते आणि मानसिक आराम मिळतो. यामुळे नात्यात विश्वास आणि भावनिक कनेक्शन मजबूत होते. एकमेकांसोबत वेळ घालवणे नातेसंबंधासाठी चांगले असते. प्रश्न, उघड्या मांडी पाहिल्यावर आपल्याला कंट्रोल का होत नाही? उत्तर, आकर्षण ही नैसर्गिक भावना आहे, त्यामुळे असे वाटू शकते. पण स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आदर आणि संयम राखणे हे चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. प्रश्न, करताना ती जास्त बडबड का करते? उत्तर, काही लोक भावना व्यक्त करण्यासाठी बोलतात. हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव असू शकतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्यामुळे प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. प्रश्न, ती झोपेत असताना टाकल्यावर काय होते? उत्तर, कोणतीही गोष्ट संमतीशिवाय करणे चुकीचे आणि अनैतिक आहे. नेहमी स्पष्ट परवानगी असणे आवश्यक आहे. नात्यात आदर आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न, महिन्याच्या त्या दिवसात करण्यासाठी कसे पटवावे? उत्तर, अशा वेळी जबरदस्ती करणे योग्य नाही. तिच्या आरामाचा आणि इच्छेचा आदर करणे गरजेचे आहे. संवाद आणि समजूतदारपणा नात्यात महत्त्वाचे असतात. प्रश्न, तिची खालची जागा साफ नसेल तर काय होते? उत्तर, स्वच्छता नसल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दोघांनीही वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. स्वच्छता आरोग्यासाठी महत्त्वाची असते. प्रश्न, तिच्यावर केल्यावर काय दिसते? उत्तर, ही खूप वैयक्तिक बाब आहे. अशा गोष्टी खाजगी ठेवणे योग्य असते. परस्पर आदर राखणे महत्त्वाचे आहे. प्रश्न, ती कधी आपला सामान चाटून देते? उत्तर, ही पूर्णपणे वैयक्तिक निवड असते. दोघांची संमती आणि कम्फर्ट महत्त्वाचे असते. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने होऊ नये. प्रश्न, तिची जागा सुजलेली असेल तेव्हा काय करावे? उत्तर, अशा वेळी लगेच थांबणे आवश्यक आहे. दुखणे किंवा सूज असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रश्न, तिच्या सोबत करताना तिला अधिक मजा केव्हा येतो? उत्तर, जेव्हा दोघांमध्ये चांगला संवाद, समजूतदारपणा आणि कम्फर्ट असतो तेव्हा जास्त आनंद मिळतो. एकमेकांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे. विश्वास आणि जवळीक यामुळे अनुभव चांगला होतो. प्रश्न, तो कधी आपला पाणी काढून तिच्या अंगावर टाकतो? उत्तर, ही वैयक्तिक गोष्ट आहे आणि दोघांच्या संमतीवर अवलंबून असते. अशा गोष्टींमध्ये परस्पर समज आणि तयारी आवश्यक असते. जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. प्रश्न, तिने आंघोळ कधी घेतले होता? उत्तर, जेव्हा तिला वेळ आणि गरज वाटते तेव्हा ती आंघोळ करते. स्वच्छता राखण्यासाठी नियमित सवय ठेवणे आवश्यक आहे.
हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्रश्न: आपला सामान उभा राहत नसेल तर काय करावे? उत्तर: ताण कमी करून रिलॅक्स राहणे महत्त्वाचे आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य याचा परिणाम होतो. समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रश्न: मागील भागात सामान लवकर का जात नाही? उत्तर: शरीराच्या रचनेमुळे काही वेळा अडचण येऊ शकते. अशा वेळी घाई न करता काळजीपूर्वक वागणे आवश्यक आहे. सुरक्षितता आणि आराम सर्वात महत्त्वाचे आहेत.